पोलीस आयुक्त अमरावती शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला सुरुवात। पोलीस आयुक्त अमरावती शहर आस्थापनेवरील 74 पोलीस शिपाई पदाच्या रिक्त पदांकरिता पोलीस भरती घेण्यात येणार असून सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी 19 जून ते दिनांक 26 जून 2024 या कालावधीत घेण्यात येणार असून यामध्ये पुरुष उमेदवारांची 100 मीटर रनिंग, 1600 मीटर रनिंग, गोळाफेक चाचणी घेण्यात येणार आहे। तसंच महिला उमेदवारांची 100 मीटर रनिंग, 800 मीटर रनिंग, गोळाफेक चाचणी घेण्यात येईल। पोलीस शिपाई पदाकरिता 4789 उमेदवारांनी आवेदन अर्ज केले असून उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होणार आहे। पोलीस भरती प्रक्रियेमध्ये डमी उमेदवार आढळून आल्यास अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पोलीस भरतीची संपूर्ण प्रक्रिया उमेदवाराचे गुणवत्तेनुसार निष्पक्षपातीपणे व पारदर्शकपणे शासन नियमानुसार राबवण्यात येणार आहे। त्यामध्ये कोणत्याही प्रकारे वशिलेबाजी, शिफारस, नियमबाह्य गैरप्रकाराला मुळीच वाव राहणार नाही। या दृष्टीने अत्यंत काटेकोरपणे नियमानुसार प्रक्रिया होणार आहे। त्यामुळे या पोलीस भरतीच्या संबंधित भरती करून देतो, नोकरी लावून देतो, माझी खूप ओळख आहे असे सांगून कोणी लाचखोरपणा करत असेल अथवा पैशाची मागणी करत असेल अशा प्रलोभन देणाऱ्या व्यक्तीपासून सर्व संबंधित उमेदवारांनी सावध राहावं। कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये। असं आढळून आल्यास त्याबाबतची तक्रार पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती शहर येथील दूरध्वनी क्रमांक 0721 255 1001, पोलीस नियंत्रण कक्ष अमरावती शहर येथील भ्रमणध्वनी 9923078696 आणि 9923078646 व पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्या दूरध्वनी क्रमांक 0721 255 3055 यावर करण्यात यावी। तसेच प्रलोभने देणाऱ्या किंवा एजंट निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती देणाऱ्याचं नाव गुपित ठेवण्यात येईल। उमेदवारांना त्यांना होणाऱ्या प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या तारखेला वेळेवर न चुकता उपस्थित राहावे। दिलेल्या तारखेला उमेदवार अनुपस्थित राहिल्यास किंवा विलंबाने हजर राहिल्यास त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही। पोलीस भरतीकरिता सर्व मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती, 4 पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावे। उमेदवारास भरतीच्या परिसरामध्ये भ्रमणध्वनी बाळगता येणार नाही। भ्रमणध्वनी वापरताना उमेदवार आढळल्यास अशा उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल। अशा सूचना पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिल्या आहेत। अमरावती शहरची जी पोलीस भरती आहे त्याच्यासाठी दिनांक 19 जूनपासून पोलीस भरती सुरू होणार आहे। एकूण 74 पदांसाठी ही भरती आहे। अमरावती शहरमध्ये 4789 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये महिला उमेदवारांचे 973 महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले एकूण। यामध्ये संपूर्णपणे पारदर्शक अशी पोलीस भरती होणार असून आपल्यामार्फत सर्व उमेदवार ज्यांनी अर्ज केलेले आहेत सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नये। कोणत्याही दलाल किंवा कोणताही पोलीस किंवा कोणी नातेवाईक असेल ते खोटे आमिष दाखवत असतील, पोलीस भरती करून देतो अशा कुठल्याही अफवेला किंवा आमिषाला बळी पडून कोणालाही काही पैसे देणे किंवा प्रलोभन देणे अशा कुठल्याही याच्यामध्ये पडू नये। उमेदवारांनी आपला व्यवस्थित परीक्षा द्यावी। संपूर्ण भरती ही पारदर्शकपणे होणार आहे यासाठी सर्वांना आवाहन करण्यात येतं। तसेच ज्या उमेदवारांनी 2 किंवा जास्त पदासाठी वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केलेला आहे आणि एकाच दिवशी त्यांची परीक्षा आली आहे असं त्यांना जर प्रॉब्लेम झाला असेल तर त्या उमेदवारांनी कुठल्याही प्रकारे घाबरण्याचं काही कारण नाही। त्यांना संधी त्यांची जी आहे वाया जाणार नाही। जर आज समजा आमच्याकडे असेल अमरावती शहरात आणि उद्या त्याची दुसऱ्या पदाकरिता जसे की पोलीस ड्रायव्हर असेल किंवा बँड्समन असेल त्याच्यासाठी दुसऱ्या घटकामध्ये त्याची सेम डेटला असेल तर त्याला ती डेट वाढवून देण्याची मुदत 4 दिवसाची देण्यात येईल असं पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे सूचना देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी घाबरण्याचं काही कारण नाही। तसेच पावसाळ्यामध्ये भरतीमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो अशी बरेच उमेदवारांचं शंका आहे असं आम्ही मीडियामधून ऐकलं होतं। तर सर्व उमेदवारांनी निश्चित राहावे। सर्वांना समान संधी उपलब्ध करण्यात येईल। जर पाऊस असेल किंवा त्याच्यामुळे जर ट्रॅक खराब झाला किंवा आणखी काही ग्राउंड खराब झाला असेल तर ते दुरुस्त करूनच त्यांना तशी संधी देण्यात येईल। त्यामुळे कुठल्याही प्रकारे पावसाचा बाधा जर आला तर त्या दिवशीची भरती ती दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल। त्यामुळे कोणी त्याच्यामध्ये काळजी करायचं कारण नाही। सर्वांची भरती व्यवस्थित आणि नियमानुसार सर्वांना समान संधी देऊनच घेण्यात येईल।
याच्यासाठी सर्व उमेदवारांनी निश्चिंत राहावे असे मी त्यांना आवाहन करतो. तसेच जे बाहेरगावचे उमेदवार आहेत ज्यांना काही अडचण आहे, राहण्याचा प्रश्न झाला असेल, तर अशा उमेदवारांसाठी आम्ही वसंत हॉल येथे त्यांची सुविधा त्यांना देण्यात येईल. पोलीस मुख्यालयाचा जो वसंत हॉल आहे त्या ठिकाणी येऊन ते थांबवू शकतात रात्रीच्या वेळेस. कुणीही बाहेर झोपू नये किंवा बाहेर रस्त्यावर किंवा कुठेही बसस्टँडवर किंवा इथे त्यांनी थांबून अडचण झाल्यास तात्काळ पोलीस मुख्यालय येथे संपर्क साधावा. वसंत हॉल येथे त्यांना राहण्याची सुविधा देण्यात येईल. तर आपल्यामार्फत परत एकदा आवाहन करतो, कुणी प्रलोभन दिला, कुणी आमिष दाखवला भरती करण्यासाठी, तर त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करावे किंवा जे अँटी करप्शन विभाग आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, या ठिकाणी सुद्धा ते त्याची तक्रार देऊ शकतात. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा.